हिमोग्लोबिन म्हणजे काय असतं आणि काय काम करतं चला बघूया. बघा, हिम म्हणजेच लोह म्हणजेच आयर्न अँड ग्लोबिन म्हणजे एक प्रकारचं प्रोटीन असतं. ठीक आहे. बघा, आपण जेव्हा श्वास घेतो, श्वासावाटे ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसामध्ये जातो, तर हिमोग्लोबिनमधलं आयर्न जे आहे ना, त्याच्यामध्ये 4 रेणू असतात. ते ऑक्सिजनला पकडून ठेवतात. 4 ऑक्सिजनच्या रेणूला ते पकडून ठेवतात आणि कुठे नेतात? पेशीकडे नेतात. पेशी त्यांचं यूज करतं, जेवण वगैरे बनवतं आणि जो टाकाऊ पदार्थ तयार होतो असतो कार्बन डायऑक्साईड. आता हिमोग्लोबिनमधला ग्लोबिन नावाचं प्रोटीन आहे ना, ते कार्बन डायऑक्साईडला पकडतं. ठीक आहे. आणि पकडून कुठे आणतं? पुन्हा फुफ्फुसाकडे आणतं. मग जेव्हा आपण बाहेर श्वास सोडतो ना, तेव्हा हा कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो. हेच महत्त्वाचं काम आहे हिमोग्लोबिनचं, की आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं वहन करायचं आणि जो टाकाऊ कार्बन डायऑक्साईड जो तयार झालेला आहे त्याला शरीराच्या बाहेर काढण्याचं काम हिमोग्लोबिन करत असतो. बघा, स्त्रियांमध्ये याची संख्या कमी असते आणि पुरुषांमध्ये याची संख्या काय असते? जास्त असते. ठीक आहे. हिमोग्लोबिनचं आपल्या शरीरातील जर प्रमाण कमी झालं तर काय होतं? ॲनिमिया किंवा पंडुरोग म्हणतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आणि जर हे प्रमाण जास्त झालं ना, तर पॉलिसायथेमिया होतं. ठीक आहे. आता बघा, आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन चांगलं वाढवण्यासाठी काय करायचं? तर खजूर असेल किंवा मग गूळ असेल, पालक, मेथी यासारख्या भाज्या खाणं गरजेचं आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.